कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे नोटबंदी काळातील 25 कोटींच्या नोटा पडून असल्याचं हसन मुश्रीफ म्हणाले आहेत। या नोटा अधिकृत असून कुठून आल्या त्याचा डेटा सुद्धा उपलब्ध असल्याचं त्यांनी म्हटलंय। या संदर्भात न्यायालयीन लढाई सुद्धा सुरू आहे। मोठ्या प्रमाणात याचिका असल्यानं निर्णयाला वेळ लागत असल्याचं मुश्रीफ यांनी म्हटलंय। गृहमंत्री अमित शहा यांच्या अहमदाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेतही कोट्यवधी रुपये अडकून पडल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं आहे। अमित शहांनीच उपमुख्यमंत्री अजित पवारांना याबाबत माहिती दिल्याचं स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे आरबीआय आणि अर्थ विभागाला या नोटा स्वीकाराव्याच लागतील असा दावाही त्यांनी यावेळी केलाय। नोटबंदी काळातील 25 कोटींच्या नोटा या पडून असल्याची माहिती आता मुश्रीफ यांनी दिलेली आहे। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत या नोटा पडून आहेत। पण आमच्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं सगळ्या नोटा भरल्यानंतर सुद्धा 25 कोटी रुपयाच्या नोटा या शेवटच्या क्षणापर्यंत स्वीकारल्या गेल्या नाहीत। या नोटा आता आरबीआयला स्वीकाराव्या लागतील, कारण त्या नियमाप्रमाणे बँकेच्या नोटा आहेत, त्याच्या सगळी तपासणी झालेली आहेत। कुठून नोटा आल्या काय काय त्याची सगळी माहिती त्यांनी घेतलेली आहे। याशिवाय देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेबांची सुद्धा अहमदाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, तिथं सुद्धा काही नोटा स्वीकारल्या नाहीत असं स्वतः अमित शहा साहेब अजितदादा पवारांना सांगत होते। मला वाटते लवकरात लवकर फायनान्स अर्थ मंत्रालयानं हा मध्ये हस्तक्षेप केला पाहिजे आणि या नोटा स्वीकारल्या पाहिजेत अशी माझी त्यांना विनंती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।